जखेरिया गावारलो काका थोडक्यात सांगितले आता मी का करूया. बाबा हॉस्पिटल मी ऍडमिट केलतो, पोट फुगलो होता. तो सिस्टरला विचारते मा का झाले. सिस्टरने काय सांगितलं तर आम्ही तुम्हाला सांगितलं, पण बाबाने मला काय सांगितलं तर तुम्हाला सांगा. माई कुकरची शिटी खराब झाली म्हणून तो पोट फुगले. आता ह्या प्रकारचं जोक जर मारायचं आहे तर त्याकरता कुपारी घरामध्ये जन्माला या लागत. म्हणजे कोणीही वेदना हली तरी सुद्धा ती पोटात ठेवून ओठवरती हसू ठेवायचं आहे ते, तर त्याकरता कुपारी हवे लागते. आणि आजच्या ह्या अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये अहो प्रोग्राम सुरू आहे. पसायदान केंद्रामिने कुपारी महोत्सव कमिटी सातत्याने मीटिंग घ्यायची. सुरुवातीला मी विचार करत होतो की फक्त 5-6 जण एकत्र येतात आणि ह्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात. पण आज तुम्ही नुसतं मागे डोकावून बघा, सहज मागे बघा, पुढे बेहलेत ते अख्खा आवार फुललेला आहे. ही आपली कुपारी शक्ती आहे आणि ही शक्ती क्या करता टिकवून ठेवायची आहे. जीवने थोडासा विषयाला हात घालतो तास पुढे नेऊ इच्छिते नाही की आज नुसती भाषा, आज नुसती संस्कृती, आज नुसती आपली जमीन जुमला ह्याचं रक्षण करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन आपलं अस्तित्व आज धोक्यात आलेलं आहे. 2 दिवसापूर्वी 2 घरांवरती दरोडा पडला. आज आपल्याच घरामध्ये दरोडा पडत असतो, आपल्या राहत्या वस्तीमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा की आज आपण केवढ्या धोकादायक अशा अवस्थेमध्ये जीवन जगत आहोत. अस्तित्वाची ही लढाई आहे. कितीतरी आपली चांगले नेतृत्व आपल्याला देणारी मंडळी आपल्या आजूबाजूला आहेत. आपल्या समोर नाना बसलेले आहेत, मनवेद तुस्कानो आणि त्याच्याबरोबर पायस मचाडो आहेत, फादर लुईस दिब्रिटो आहेत, स्टेजवरती फादर जॉन्सन आहेत, जो फादर आहेत. ही सगळी मंडळी आपल्या अस्तित्वाचा हे जे लढा सुरू आहे त्याच्यासाठी आपल्याला हात देत आहे. तर मला असं वाटतं की हा जो महोत्सव आपण साजरा करत आहोत तो महोत्सव साजरा करत असताना कुपारी अस्तित्व ह्या आपल्या परिसरामध्ये 12 गावांमध्ये आगाशीपासून भुईगाव पर्यंत सगळीकडे टिकलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला ही लढाई द्यायची. कुटुंब समितीचा एक संचालक ह्या नात्याने सांगू इच्छितो की आपलं कुटुंब सुद्धा आज धोक्यात आलेलं आहे. पूर्वी आपले कुटुंबे कसले मोठे होते, कसल्या मोठ्या एका घरामध्ये 7-7, 8-8 कुटुंबे रिलेले आहेत. त्यानंतर मग एक संयुक्त कुटुंब आला. संयुक्त कुटुंबानंतर विभक्त कुटुंब आला. विभक्त कुटुंबानंतर हम दो हमारे दो आला. नंतर हम दो हमारा एक आला. त्यानंतर आता तर परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्याला इंग्लिश मध्ये डिंक बोलत आहे, DINK, डबल इन्कम नो किड्स. अशा प्रकारची परिस्थिती आली. काही जे आहे तिथे आपलं अस्तित्व का टिकवून ठेवणार आहे त्या सगळ्या आपल्याला खूप विचार करण्याची गरज आहे. आणि नक्कीच आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्ताने तो विचार थोडाफार तुम्ही कर द्या. परमेश्वरा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आणि मेरी क्रिसमस, हॅपी न्यू इयर.